हॅलो गाईज, आज आपण ही मिसिंग नंबर सिरीज बघणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे? 289, 308, 346, 403, 479 एक्स. एकदा नंबर सिरीज बघा. नंबर कोणता अचानक मोठा होत नाही, मग डिफरन्स घेऊन बघा काय येतो आहे. 308मधून 289 वजा करा. 289मध्ये 11 ॲड केले तर किती? 300 आणि वरचे 8 म्हणजे किती? 19. 11 आणि 8 19. 46मधून 8 वजा करा किती? 38. 403मधून 346 वजा करा, काय करणार? +4 करा. 350. 350 400 किती? 50. 50 आणि हे 4 50 वरचे 3 53. 53 आणि हे 4 57. 479मधून 403 वजा करा किती? 400 400 कॅन्सल होतील. 79मधून 3 वजा करा किती? 76. डबल डिफरन्स घ्या. 19 19 2 38 19 त्रिक 76 19 चौक 76 म्हणजे 19 5 95. 479मध्ये 95 ॲड करा किती? 9 5 14 1 आला कॅरी 9 1 10 10 7 17 1 आला कॅरी 4 1 5 574. नंबर 2 बघा काय? 682 659 613 544 452 एक्स. नंबर काय होतोय? डिक्रीज होतोय. मग डिफरन्स पण काय? छोटा आहे. ओके, मग काय करू? डिफरन्स घ्या. काय? 12तून 9 गेला 3 1 आला कॅरी 8तून 6 गेले 2. 659मधून 613 59मधून 13 गेले किती? 46. 613मधून 544 वजा करा. 13तून 4 गेले 9 1 आला कॅरी 11तून 7 गेला किती? 11तून 7 गेला 11तून 5 गेल्या 6. 544मधून 452 वजा करा. 544मधून 452 4तून 2 गेले 2 14तून 5 गेले 9 23 1 23 23 246 23 त्रिक 69 23 चौक 92 23 5 115. 452मधून 115 वजा करा किती? 15. 12तून 5 गेले 7 1 आला कॅरी 5तून 2 गेले 3 4तून 1 गेला किती? 3 337 तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 3 बघा काय? 55 71 119 199 311 एक्स. डिफरन्स घेऊन बघा काय येतोय? 11तून 5 गेला 6 1 आला कॅरी 7तून 6 गेला किती? 1. 119मधून 71 वजा करा किती? 9तून 1 गेला 8 11तून 4 7 गेला 4. 199मधून 119 वजा करा किती? 80 येत आहे. बघा 199मधून 9 गेला 190 190मधून 110 गेले किती? 80. 311मधून 199 वजा करायचं आहे. 311मधून 200 वजा करा किती? 111 राहील. एक जास्त वजा केला ना म्हणजे किती? 112. डबल डिफरन्स बघा. 16 1 16. ओके, 16 1 16 16 त्रिक 48 16 पंचे 80 16 96 16 7 112 1 3 5 7. हे काय? विषम संख्या आहे. मग काय करणार? 7च्या नंतर कोणती? 16 9 144 144 ॲड करा किती येत आहे? 4 आणि 1 5 4 आणि 1 5 3 आणि 1 4 455 तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 4 बघा काय? 338 320 284 230 158 एक्स. घ्या डिफरन्स किती? 330 338मधून 320 गेले किती? 18. 320मधून 284 वजा करा. हे वरचे 20 आणि हे 16 20 आणि 16 36. 284मधून 230 वजा करा. 84मधून 30 किती? 54. 230मधून 158 हे 30 करा. 10तून 8 गेले 2 1 आला कॅरी 13तून 6 गेले 7. 18 18 1 18 18 त्रिक 18 2 36 18 डिफरन्स घ्या किती? 18 इथे किती? 18 18 चौक 72 18 पंचे 90. ॲड करा. इथं काय? मायनस केलं आहे. इथं मायनस 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 मग काय करणार? वजा करा. 8मधून 0 गेला 0 15तून 9 गेले 6 68 तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा काय? 189 223 274 359 478 एक्स. काय करणार? डिफरन्स घ्या किती? 13तून 9 गेले 4 1 आला कॅरी 12तून 9 गेला 3 आणि 1 आला कॅरी 2तून 2 गेला 0. 274मधून 223 वजा करा. 4तून 3 गेला 1 7तून 2 गेला 5. 359मधून 274 वजा करा. 9तून 4 गेला 5
15तून 7 गेला किती 8. 478मधून 359 वजा करा. 18मधून 9 गेला 9, 1 आला कॅरी. 7मधून 6 गेला 1, 4तून 3 गेला 1. आता बघा 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 पाचे 85, 17 सत्त 119, 2 3 5 7 काय प्राईम नंबर आहे. नंतर 7 नंतर कोणता प्राईम नंबर येतो 11. 17 गुणुले 11 करा. 17 गुणुले 11 केले किती 11 7 77. 7 आहे तसाच, 7 आणि 1 8 आणि 1 आहे तसंच लिहिला. ओके. 478मधून 478मध्ये 187 ॲड करा. किती 8 आणि 7 15, 1 आला कॅरी. 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 1 आला कॅरी. 4 आणि 2 6, 665 तुमचा ॲन्सर. क्वेश्चन नंबर 6 बघा काय 64, 128, 209, 309, 430. ओके. डिफरन्स काय जास्त दिसत नाही. ओके. मग डिफरन्स घ्या. काय 8तून 4 गेले किती 4, 12तून 6 गेले 6, 9तून 8 गेला 1, 20मधून 12 गेले 8, 309मधून 209 गेले म्हणजे किती 100, 30मधून 9 गेले 21, 4मधून 3 गेला 1, 64, 81, 100, 121. काय 64 काय 8चा स्क्वेअर 81, 9चा स्क्वेअर 10चा स्क्वेअर 100, 11चा स्क्वेअर 121. मग 12चा स्क्वेअर काय 144. 430मधून मध्ये 144 ॲड करा. किती 4, 4 आणि 3 7, 4 आणि 1 5, 574. क्वेश्चन नंबर 7 बघा काय 192, 219, 283, 408, 624 एक्स. ओके. काय करणार डिफरन्स घ्या. 219मधून 192 वजा करा. किती 200मध्ये 9तून 2 गेला किती 7, 21मधून 19 गेला 2, 283मधून 219 वजा करा. 13तून 9 गेला 4, 1 आला कॅरी. 8तून 2 गेला 6, 408मधून 283 वजा करा. 8तून 3 गेले 5, 40मधून 28 गेले म्हणजे 12, 624मधून 408 वजा करा. किती 24मधून 8 गेले किती 16, 6मधून 4 गेले 2, 27, 64, 125, 216. काय 27 कशाच क्यूब आहे 3चा, 64 4चा क्यूब आहे, 125 5चा क्यूब, 216 6चा क्यूब, 2 4 5 6, 3 4 5 6 काही 7चा क्यूब म्हणजे किती 343. 343 624मध्ये ॲड करा. 4 आणि 3 7, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 967. क्वेश्चन नंबर 8 बघा काय 499, 500, 504, 531, 547 एक्स. 500मधून 499 वजा करा. किती 1, 504मधून 500 गेले किती 4, 531मधून 504 वजा करा. किती 27, 47मधून 31 वजा करा. किती 16, 1 4 27 16. काय 2 4 काय 2चा स्क्वेअर आहे. 27 3चा क्यूब आहे. मग हा काय येईन अल्टरनेटिव्ह म्हणजे 1चा क्यूब येईन. 16 काय येतो 4चा स्क्वेअर म्हणजे 1चा क्यूब 2चा स्क्वेअर 3चा क्यूब 4चा स्क्वेअर म्हणजे 5चा क्यूब. 5चा क्यूब काय 125. 547मध्ये 125 ॲड करा. 7 आणि 5 12, 1 आला कॅरी. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 5 आणि 1 6, 672. नंबर 9 बघा काय 386, 387, 379, 388 एक्स. 387मधून 380 गेले किती 1चा. 387मधून 379 वजा करा. कितीचा डिफरन्स 8चा. 388मधून 379 वजा करा. 9चा डिफरन्स 1 8 9. काय हा काय 1चा स्क्वेअर किंवा 1चा क्यूब. ओके. 8 2चा क्यूब, 9 3चा स्क्वेअर अल्टरनेट आहे म्हणजे हा 1चा स्क्वेअर आहे. मग आता काही 4चा क्यूब. 4चा क्यूब काय 64. अगोदर काय प्लस केलं मग मायनस प्लस मायनस. 8तून 4 गेले 4, 8तून 6 गेले 2, 3 आहे तसा 324 तुमचा ॲन्सर. क्वेश्चन नंबर 10 बघा काय 125, 154, 186, 224 एक्स. डिफरन्स घ्या. काय 14तून 5 गेले 9, 1 आला कॅरी. 5तून 3 गेले 2, 186मधून 154 वजा करा. 6तून 4 गेला 2, 8तून 5 गेला 3, 224मधून 186 वजा करा. 14तून 6 गेला 8, 1 आला कॅरी. 12तून 9 गेले 3. डिफरन्स घ्या. डबल डिफरन्स 32मधून 29 गेले 3, 38मधून 32 गेले 6,
3 6 एकतर 9 असन किंवा 12. 9 ॲड करून बघा. 38 आणि 9 47. 47 ॲड करा किती 11. एकाला कॅरी 5 6 7 2 271 तुमचा आन्सर. 349 346 एक्स. 279 मधून 250 वजा करा किती 9 0 गेले 9. 7 5 गेले 2. 311 मधून 379 वजा करा. 11 9 गेले 2. एकाला कॅरी 11 8 गेले 3. 349 मधून 311 वजा करा. 9 1 गेला 8. 4 1 गेला 3. 3 3 गेला 0. 396 मधून 349 वजा करा. 16 9 गेला 7. एकाला कॅरी 9 5 गेला 4. 29 38 29 32 38 47 काय डबल डिफरन्स घ्या. 32 मधून 29 गेला 3. 38 मधून 32 गेला 6. 47 मधून 38 गेला किती 9. 3 6 9 मग नेक्स्ट काय 12. 47 मध्ये 12 ॲड करा. 47 आणि 12 59. 396 मध्ये 59 ॲड करून द्या. 9 6 15 एकाला कॅरी 9 1 10 10 5 15 एकाला कॅरी 3 1 4 455. नंबर 12 बघा काय 84 131 179 230 290 एक्स. 131 मधून 84 वजा करा. 11 4 गेले किती 7. एकाला कॅरी 13 1 गेला. 13 9 गेले किती 4. 179 मधून 131 वजा करा. 9 1 गेला 8. 17 13 गेले 4. 230 मधून 179 वजा करा. 10 9 गेला 1. 23 मधून एकाला कॅरी 13 8 गेले किती 5. 2 एकाला कॅरी 2 2 गेले 0. 290 मधून 230 वजा करा किती 60. डबल डिफरन्स घ्या. 48 मधून 47 गेला 1. 51 मधून 48 गेला 3. 60 मधून 51 गेला किती 9. 3 1 3 9 मग पुढं काय 27. कसं गेलं 3चा रेश टू 0 3चा रेश टू 1 3चा स्क्वेअर मग 3चा क्यूब येईल. 60 मध्ये 27 ॲड करा किती 87. 60 आणि 20 80. 80 आणि 7 87. 290 मधून मध्ये 87 ॲड करा. 7 9 8 17 एकाला कॅरी 2 आणि 3 377. क्वेश्चन नंबर 13 बघा काय 65 वजा 56 किती 9. 12 5 गेले 7. एकाला कॅरी 8 7 गेला किती 1. 126 मधून 82 वजा करा. 6 2 गेला 4. 12 8 गेला 4. 295 मधून 126 वजा करा. 15 6 गेला 9. एकाला कॅरी 9 3 गेले किती 6. 2 1 गेला 1. डबल डिफरन्स घ्या. 17 9 गेला 8. 14 7 गेला 7. एकाला कॅरी 4 2 गेला 2. 169 मधून 44 वजा करा. 9 5 गेला किती 4 गेले किती 5. 16 4 गेले 12. 8 27 125 काय 8 काय 2चा क्यूब 27 3चा क्यूब 125 5चा क्यूब. नेक्स्ट काय 2 3 5 हे काय प्राईम नंबर आहे म्हणजे 7चा क्यूब किती 343. 169 मध्ये 343 ॲड करा. 9 3 12 एकाला कॅरी 6 1 7 7 4 11 एकाला कॅरी 3 1 4 4 1 5 512. 295 मध्ये 512 ॲड करा. 5 2 7 9 1 10 एकाला कॅरी 5 1 6 6 2 8 807. क्वेश्चन नंबर 14 बघा काय 2 6 12 20 30 एक्स. डिफरन्स घ्या काय 6 मधून 2 गेले 4. 12 6 गेले 6. 20 मधून 12 गेले किती 8चा डिफरन्स. 30 मधून 20 गेले किती 10. 4 6 8 10 नंतर किती येणार 12. 30 मध्ये 12 ॲड करा किती 30 आणि 10 30 आणि 12 42. क्वेश्चन नंबर 15 बघा काय 2 12 30 56 90 एक्स. डिफरन्स घ्या किती 12 2 गेले 10. 30 मधून 12 गेले किती 18. 56 मधून 30 गेले किती येईल 26. 90 मधून 60 गेले 56 वजा करायचे ओके. 90 मधून 60 वजा करा किती 30. 30 4 कमी वजा केले ना आपण 4 अजून ॲड करा म्हणजे किती 34. डिफरन्स घ्या किती 18 10 गेले 8. 26 मधून 18 गेले 8. 34 मधून 26 गेले परत 8.
8 ॲड करा 34मध्ये. 34मध्ये 8 ॲड केले किती 42. 90मध्ये 42 ॲड करा. 90 आणि 40 किती 130. 130 आणि हे 2 132 तुमचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर 16 बघा. काय 0 2 6 12 20 x. काय करणार डिफरन्स घ्या. 2मधून 0 गेलं 2. 6मधून 4 6मधून 2 गेले किती 4. 12तून 6 गेले 6. 20मधून 12 गेले किती 8. 2 4 6 8 हे काय 20 काय समसंख्या आहे. 8 नंतर कोणती येते 10. 20मध्ये 10 ॲड करा किती 30. क्वेश्चन नंबर 17 बघा. काय 2 12 36 80 150 x. काय कर डिफरन्स घेऊ. किती 12तून 2 गेले 10. 36मधून 12 गेले किती 24. 80मधून 40 80मधून 36 वजा करायचे 40 वजा करा. 80मधून 40 गेले 40. 4 जे कमी वजा केले ना 4 ॲड करा किती 44. 150मधून 80 वजा करा किती 70. डबल डिफरन्स घ्या किती 24मधून 10 वजा केले 14. 44मधून 24 वजा करा किती 20. 70मधून 44 वजा करायचे. 70मधून 40 गेले किती 30. 4 कमी केले ना मग 4 अजून वजा करा. 30मधून 4 गेले 26. परत एकदा डिफरन्स घ्या. 20मधून 14 गेले 6. 26मधून 20 गेले 6. मग परत 6. 26मध्ये 6 ॲड करा किती 32. 70मध्ये 32 ॲड करा किती येतील 70 आणि 30 100. 100 आणि 2 102. 150मध्ये 100 102 ॲड करा 150 100 250 250 2 252. क्वेश्चन नंबर 18 बघा. काय 0 4 18 48 100 x. काय करा डिफरन्स घ्या. 4मधून 0 गेला 4. 18तून 4 गेला किती 14. 48मधून 8 गेला 18 वजा करायचे. 48मधून 8 गेला 40. 40मधून 10 वजा केले किती 30. 100मधून 48 वजा करायचे. 100मधून 50 वजा करा किती 50. 50मधून 2 कमी वजा केले ना 2 वजा करा किती 52. 2 ॲड करा 52. 14तून 4 गेले 10. 30मधून 14 गेले किती 16. 52मधून 30 वजा करा किती 22. डिफरन्स किती 6चा. 16तून 10 गेले 6. 20मधून 16 गेले 6. 22मध्ये 6 ॲड करा किती 28. 52मध्ये 28 ॲड करायचे. 52मध्ये 8 ॲड करा 60. 60 आणि 20 80. 100मध्ये 80 ॲड करा किती 180. क्वेश्चन नंबर 19 बघा. काय 196 196 203 229 292. डिफरन्स घ्या. काय 196मधून 196 गेला 0. 203मधून 196 गेला म्हणजे 7. 229मधून 224 गेला. 29मधून 3 वजा करा किती 26. 12तून 3 9 गेला 3. 1 आला कॅरी. 9तून 3 गेले किती 6. 0 7 26 63. हे काय क्यूबच्या जवळ दिसते बघा. 2चा क्यूब वजा 1 8. 8 वजा 1 7. 3 26 काय 27चा क्यूब -1. ओके म्हणजे 3चा क्यूब -1. 4चा क्यूब -1 किती 4चा क्यूब 64 वजा 1 म्हणजे इथं काय 1चा क्यूब -1. नेक्स्ट संख्या काय 5चा क्यूब -1. 5चा क्यूब किती 125. 125मधून 1 वजा केलं किती 124. 292मध्ये 124 ॲड करा किती 4 आणि 2 6. 9 आणि 2 11. 1 आला कॅरी. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. 416. नंबर 20 बघा. काय 12 12 24 72 288. आता तुम्हाला माहिती आहे 12 2 24. आता इथं बघा 1 आहे 2 अंकी संख्या अचानक डायरेक्ट 4 पटच्या आसपास झाली 7 चौक 28. ओके म्हणजे मल्टिप्लिकेशन चेक करा. 24 त्रिक 72. 12 1 12. 12 2 24. 24 त्रिक 72 म्हणजे इथं 4 असन. 4 2 8. 7 चौक 28. मग गुणिले 5 करा. 5ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपण काय करतो डिवाइड बाय 2 करतो. बेक बे 4 2 8. 4 2 8 आणि 1 0 म्हणजे किती ॲन्सर 1440. क्वेश्चन नंबर 21 बघा. काय 2.25 4.5 18 108 864 x. आता 2.25च्या दुप्पट दिसतंय म्हणजे 4.5 म्हणजे आणि इथं बघा डायरेक्ट 100 आहे डायरेक्ट 864 झाले म्हणजे 8 पट झाले. जर याला गुणुले 8 केलं 8 8 64 8 1 8 18 सक 108 तुम्हाला माहिती आहे. 4.5 18पर्यंत जाऊस तर काय करायचं 4 चौक 16 म्हणजे 4ने मल्टिप्लाय केलं 5 चौक 20. 2 आला कॅरी.
4 चौक 16, 16 2 18, म्हणजे इथं 2 असन, दुप्पट आहे. मग 2 4 6 8, आता काय असणार 10. 8,864ला 10ने मल्टिप्लाय करा, किती 8,640. ओके. 11 पासून निम्म्याच्या आसपास झालाय. मग डिवाइड बाय 2, डिवाइड बाय 2 काय असतो 0.5, 0.5 किती 11च्या निम्म किती 5.5 प्लस 0.5 म्हणजे 6 येण्यासाठी काय केलं प्लस 0.5. इथं बघा 16 चौक 64 प्लस 4 गुणुले 4 प्लस 4, इथं काय असेल गुणुले 1 प्लस 1, 6 1 6, 6 1 6 1 7, इथं काय 7 2 14 प्लस 2, मग पुढं काय 0.5 1 2 4 डबल होत आहे. मग काय करणार गुणुले 8 करणार प्लस 8, 8 8 64, 6ला कॅरी 8 6 48 आणि 6 54 प्लस हे 8 म्हणजे किती 552 तुमचं ॲन्सर.